सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात मोठ्या संख्येनं वटवाघूळ लटकलेले दिसतायत। यांना स्थानिक भाषेत उलटा पक्षी म्हटलं जातं। या उलट्या पक्ष्यांची संख्या सर्वाधिक घाटंग ते चिखलदरा मार्गावर असणाऱ्या सलोना या गावालगत जंगलात पाहायला मिळते। एकाच ठिकाणी 500 पेक्षा अधिक संख्येने सलोना गावालगत उलटा पक्षी निलगिरीच्या झाडाला लटकलेले आहेत। सलोना या गावापासून अवघ्या काही अंतरावर घटांग मार्गावरील जंगलात मोठ्या संख्येनं पक्षी उलट लटकलेले दिसतात। हे उलटे पक्षी सायंकाळी अंधार पडताच लगतच्या तलावावर पाणी पिण्यासाठी एकत्र येतात। पाणी प्यायल्यानंतर त्या आकाशात उंच भरारी घेत परतवाडा, धामणगाव, गढी या गावांच्या दिशेने झेप घेतात। परतवाडा शहरात असणाऱ्या संत्री केळीच्या बागेत हे पक्षी दिसतात। हे पक्षी रात्रभर मनसोक्त फळावर ताव मारतात, त्यानंतर पुन्हा पहाटे सलोना निलगिरीच्या झाडांवर येऊन उलटे लटकतात, अशी माहिती सलोना येथील रहिवाशांनी दिली आहे। दिवसभर अगदी शांतपणे हे पक्षी निलगिरीच्या झाडांवर लटकलेले दिसतात। या ठिकाणी माणसं आल्यास हे पक्षी जोरात ओरडतात। मेळघाटातील उलटा पक्षी अर्थात वटवाघूळ दूरपर्यंत उडू शकणारा सस्तन प्राणी आहे। वटवाघुळासंदर्भात अनेक अंधश्रद्धा पसरवण्यात आल्या आहेत। वटवाघुळाचे मागचे पाय अतिशय लहान, अविकसित असल्यामुळे ते धावू शकत नाही। यामुळे इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघूळ थेट जमिनीवरून उडू शकत नाही। मात्र झाडावर उलटं लटकून राहिल्यामुळे त्यांना उड्डाण घेणं सहज शक्य होतं। वटवाघूळ रात्रीला कीटक खात असल्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। मेळघाटातील सलोना गावाजवळ मोठ्या संख्येने वटवाघूळ पाहायला मिळतात। हा परिसर रस्त्याला लागून असल्यामुळे या ठिकाणी वटवाघूळ असल्याचं आपल्याला लक्षात येतं। खरं तर मेळघाटातील दाट जंगलांमध्ये देखील निलगिरीच्या झाडांवर वटवाघळांचं वास्तव्य आहे। तर उन्हाळ्यात निलगिरीच्या झाडावर दिसणारे वटवाघूळ पावसाळा आला की जवळच असलेल्या वडाच्या झाडावर पाहायला मिळतात।